जय शिवराय मित्रांनो. जरा तब्येत खराब होती, घरी बसून वैताग आलेला म्हणून गुरांना पाणी वैरण करायसाठी आलो होतो. गावाला असल्यावर दिवस मावळाच्या वेळेचे हे काम मी करतो. म्हशीचे शिंग कासात अडकलं होतं, ते काढून घेतलं आणि गोटा जाडा घेतला. गुरांनी न खाल्लेलं वैरण पहिले गोळा करून घेतली आणि बाहेर टाकली. 2-3 दिवसाची गोळा करून नंतर पेटवून द्यायची. तात्या पण शेळ्या घेऊन गेले होते, ते आले होते आणि शेळ्या आत बांधून घेतल्या. धनीची सुद्धा मला मदत करत होती. त्याला कालवडाचं भ्या वाटत होतं, पण तरी ती घाण झाडत होती. माही लाकडाच्या भुशामध्ये खेळत होती. त्याने म्हटलं नको खेळू, डोळ्यात उडल. मग उलट माझ्या अंगावरती भुसा टाकायला लागली. मी गुरांना पाणी पाजून घेतलं. तात्याने केळीचं पेकलेलं घड काढलेला. मग खायला बसलो आम्ही सर्वजण. देशी केळी होती त्यामुळे खायला गोड लागत होती. गावाला असलं की एकतरी केळीचा घड पिकलेला भेटतोच. हिला मला वाकडा दाखवायला लय मजा वाटत होती. पुन्हा मारले की रडते मग. आजीच्या मांडीवर बसून लय नखरं सुचते तिला. आईने रानातून भाजीपाला आणला होता, तो धनीचं नीट करत होती. नंतर आई गेली धार काढण्यासाठी. मला धार काढायला नकोच वाटतं कारण लय जड आहे. सर्व झाल्यावर घरी निघालो.